माझे पूर्ण नाव प्रज्ञा कुंदन वासनिक आहे. मी आता 7वी शिकते. मला पुस्तक मिळाले आहे झोपी गेलेली राजकन्या. मला ह्या पुस्तकातून समजला की आपल्याला एका जणावर तरी विश्वास ठेवावा लागते, कारण की राजकुमारीनं आपल्या मित्रावर विश्वास ठेवला होता, म्हणून तिच्याबरोबर काही गलत नाही झालं. माझ्या पुस्तकाचे नाव आहे अनोळखी धातू. रामनगरचा नावाचे एक छोटेसे गाव होते. रामनगर नावाचे एक छोटेसे गाव होते. त्याच्यामध्ये हे शिव पार्वती नावाचे 2 नवरा नवरी राहत होते. गाव छोटासा होता. तिथे खूप सारे जण राहत होते. सकाळी 5 वाजता उठा हाच त्यांची सकाळ होत होती. त्यांच्या घरी एक छोटासा मुलगा झाला. त्यांनी त्यांचा